माणूस ऐके एक माणूस आला घरचं काम करू लागितलं सगळं बाहेरनं खायला घेऊन आला नंतर ना हॉटेलला जेवाय नेलं एक रात आपल्या घरी राहिला असं वाटतंय की ते काय देव येऊन गेले का वाटतं घरी कधी कधी हा जीवनात पहिल्यांदा सबस्क्रायबर दादा कोणतरी बघितलं जे माझ्या रानामध्ये येऊन मला काम करू लागतात हे बघा पाय तुकडे हातामध्ये तुम्ही म्हणता काय का ना भाऊ तुम्ही सायकल कलर ड्रोनचं सीन दाखवणारा माणसं तुम्ही आज शेतातला पायपा दाखवताय दादा बघा एवढं लांब नालतं या आणि आता काय काय आणलंय बघा त्यांना ते चला हो बघ की मग अहो नाही चला तर नग तसं चालू होती माझ्या बी लक्षात नाही जाऊ द्या तुम्हीच चला सगळ्यात मोठा प्रश्न मला येतोय की गणेश भाऊ तुम्ही एडिटिंग कुठल्या ॲपवरती करता एडिटिंग कशावर करता तुम्ही तर आता सांगतो मला हे बघा काही हर मध्ये मित्रांनो मी MH45 रायडर आणि स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ह्या चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे MH45 रायडर. ठीक आहे तर मी आता घरी आहे सकाळ आईने कढी केली एक नंबर मला तर लय आवडली कढी. आय मी कढी खातो 1-1.5 वर्षात ना आता 1.5 वर्षातनं कढी खातो 1.5 वर्षातनं. ठीक आहे हा 1.5 वर्षातनं आज कढी खातोय मी. तर आज काय करायचं ना आता मला कालचा ब्लॉग एडिटिंग करत राहिला तर त्यासाठी मी निघालो वरच्या घरी. तुम्हाला सगळ्यांच्या कमेंट पण भरपूर आहेत त्या व्हिडिओ लई छान येतं व्हिडिओ लई छान येतं त्यामुळं मला पण येतं मोटिवेशन. ठीक आहे म्हणलं चला बनवत जाऊ आपण पण त्यामुळे मी पण रोजच्या रोज लागलो आहे काढायला आता व्हिडिओ. आणि ही क्रेझी व्लॉग आहेत आपले कराय काय कसं व्लॉग आहे कसला आहे तो व्लॉग क्रेझी क्रेझी हां क्रेझी. चला आता वरच्या घरी जाऊ व्लॉग एडिट करू कालचा पाठीमागचा व्लॉग अजून एडिटिंग करत राहील. हां कडे पिऊन जाऊ दे ग आई म्हणत आई थोडी कडी पिऊन जा बाळा. हे म्हणलं ठीक आहे हे का आईची येडी माया असते का नाही काय आईची येडी माया हे पसंती आहे तर काय पैसे काल रातचं भज पाठीमागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल तानाजी आपल्या घरी आलं होतं खूप जास्त भारी वाटलं. मी जास्त ब्लॉग शूट केला नाही काय होतं ना माणूस पहिल्यांदा तुमच्या घरी आला आणि तुम्ही डायरेक्ट ब्लॉग शूट करताय त्यांनी सांगा व्ह्यूसाठी तर ती गोष्ट त्यांना कम्फर्टेबल वाटत नाही काय जणांना. त्यामुळे मला ती गोष्ट बरोबर नाही वाटली त्यामुळे मी काय ब्लॉग शूट केला नाही जास्त. हां थोडी थांब हां वा या कडी प्यायला सकाळ सकाळ ओ आय लेबर झाली लेबर झाली अगं. दिस इज द मिनी प्रॉब्लेम. आसपास एवढी जळणारी माणसं दिका नाही बघवत नाही लोकांना चांगलं व्हायला लागलं बघवत नाही. आणि आपल्या मराठी माणसांना हे सांगायचं जास्त मोठा प्रॉब्लेम असतो या कोण पुढं निघालं त्याला वडा पाठीमाग कोण पुढे निघालं वडा पाठीमाग असं इकडे. सगळ्यात मोठा प्रश्न मला येतोय की गणेश भाऊ तुम्ही एडिटिंग कुठल्या ॲपवरती करता एडिटिंग कशावर करता तुम्ही तर आता सांगतो मला हे बघा काही व्हिडिओ मेकर म्हणून एक ॲप आहे हे काही कॉपराईट दिसतं ना बरं ही व्हिडिओ मेकर ॲप आहे हे बघा एकदम मस्त एडिटिंग होते एकदम मस्त ॲप. मोबाईल हँग होत नाही काय नाही कसं पण करा एक नंबर एडिटिंग होते. आणि जेवढं बी ड्रोन सीन ही सगळं एडिटिंग करतो ना तेवढं सगळं ह्याच फोनमध्ये करतो. आय खावळायला लागली आता आय म्हणते का थांबलाय घरी जायचं नाही का सायकलीकडे म्हणजे बघा तुम्ही आता नुसतं सपोर्ट बघा कसा आहे आय दाखव काय जास्त काय लयच अवघड आहे का ना तू सर लय अवघड काय झालं बोला येईना त्या कडीनं काय मी दाखवतो नुसतं ही मकाची भाकर आहे आणि कडी आहे गटमुट काला आहे. वा आईनीवरनं खास आपल्याला दादा आलता भेटला. दादा कसं वाटतं भेटून भारी वाटतंय ना दादा. एवढ्या लांबनं आलतंय दुपारी निघलं होतं आता पोचल्या या आणि एवढ्या लांबनं माणसं आहेत ते तर भारी वाटते खूप जास्त. ही कसं यूट्यूबला बघता ना युट्यूबला बघतो सगळे व्हिडिओ युट्यूबला बघतो होय ना. हो अरे वा दादा म्हणताय सगळे व्हिडिओ बघतो मी खरंच खूप जास्त भारी वाटतं. आपली अजून आणलंय एवढं कशाला घरचं आंबायचं काय हे बघा आपल्याला दादा नाही बघा काय काय आणलंय. अरे बापरे ठेव थांब एवढं कशाला आणलंय पण राव लय झालंय एवढं लांब आणलं या. आणि आता काय काय आणलंय बघा त्यांना हे काय 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 कुठलं काय आहे फेमस हे कुठलं आहे तुमच्या इकडलं आहे का अच्छा मायनीचं एकदम स्पेशल हे बघा एकदम
तर भावांनो दादाची गाडी घेऊन दादा ना आम्ही दादा काय म्हणलं दादाला म्हणलं दादा काय चहा पित नाही तर मग आपण आता काय करू दादांसाठी म्हणलं आपण आता दूध आणू गावात ना दादा म्हणलं मला तुमच्या संग यायचं या ठीक आहे म्हणलं चला आता नाहीला जाईल चला म्हणलं असू द्या आपल्याकडे आलतंय म्हणल्यावर त्यांना भारी वाटतंय ना हो एक नंबर बाहेर. काय म्हणते कुठलं घे की सामान. तीच का मग आता त्या नाही मग ती मुली झालं मला चला की मग. जायचं का ती अहो चला कुठे बी हा? चला. मुली? बरं मग चालतंय मग आता गावात ते दूध पुन्हा निघालो मग आता मग आम्ही जातो टीमवरून येतो मग सामान घेऊन मग हा आहेत पैसे देतो मी काय काय नाही 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 यार. तसं असतोय तेव्हा. नाही चला. हा सामान आणायला ते किती आहे ओ चला राहू द्या मावशी तुम्ही राहू द्या हो पैसे अहो, नाही, चला. नको. अहो पैसा काय तुम्ही चला तीच तुम्ही चला. आता ह्याला ते लागतं लगे लगभग तरी 1000 रुपये जातील तेवढ्याला मग आता मग काय करायचं गणेश भाऊ ओ गणेश भाऊ काय करतो? तुम्ही चला हो बघ की बरोबर. मग अहो नाही ना, तुम्ही माझ्या घरी आलाय तर. मध्ये निघेल. चालू आहे ती माझ्या बी लक्षात नाही जाऊ द्या मध्ये निघेल ती. ए दे लवकर आहो, राहू द्या तर का नाही तुम्ही. तुम्हीच चला, तुम्हीच चला आणि ट्रॅक्टर ऐका- चाललंय ना. नको. चला. अहो, चला, नको. वळवा चला ऐका तुम्ही. की- तुम्हाला काय करायचं तुम्ही आमच्या अहो मी तुम्हाला माहित नाही मी लय गरीबराला धाम करतो. ती आता मेन गोष्ट आपल्या अहो, ऐका चला. की अहो चला आपल्या वळवा तुम्ही. आपल्या चला. रानातला प्रश्न असू करतोय दे, माझा. चला. असू दे चला चला तुम्ही तर चला भाऊ. गाडी मला साईड मी तुला देतो उद्या माझी पगार होती 22 तारखेला युट्यूबची मग देतो तुला मी 500 बरं असू दे, असू दे, हाय. चल, करतो काहीतरी काय हो असं असतं होय तेव्हा. नाही. आता रोज कोण ना कोणी येत राहतं पण ह्या दादांचा स्वभाव म्हणजे एक वेगळाच वाटला मला लय म्हणजे लय वेगळा वाटला तर आता पाईप आणायला जायचं होतं मला दादा म्हणलं मला तुमच्या संग यायचं या मग मी तर मोटरसायकलवर निघालो दादा म्हणलं आपण आपली मोठी गाडी घेऊन जाऊ ठीक आहे म्हणलं चालतंय मग मोठी गाडी घेऊन दादा आणि मी आता आम्ही निघालो टिंबूरला ठीक आहे आणि आता टिंबूरला आम्ही जाणार आणि 3 इंचीचं सामान आपलं 3 इंचीचं सॉकेट आणि 3 इंचीचं 2.5 फूट पाईप घेऊन यायचं आहे मला आय काय म्हणली माहिती का आता माझ्यापाशी पण काय एवढे जास्त पैसे नाही तर म्हणली ह्याला सॉकेटला ह्याला द्यायला कारण की भाऊला काल शाळेला फिराय भरेल ना जी काय आहे ते खरं आहे आणि आपण रिअल गोष्ट सांगतो दादा बरोबर आहे ना बरोबर दादांना माहिती आहे आपल्याला समजा रिअल असतंय दादांना समजा व्हिडिओ म्हणजे टोटल सगळ्या गोष्टी त्यांना ही बी माहिती आहे मी 20 तारखेला सायकलीकडे जाणार ही पण त्यांना माहिती आहे परवा दिवशीच तुम्ही व्हिडिओ बघितला होय ना तुमचा हो परवा दिवशी बघितला म्हणून तर मी आज म्हटलं तुम्ही 20 तारखेला जाणार म्हणलं 18 तारखेला जायचं त्यांच्याकडे बघा मुक्कामला. अच्छा आज मुक्काम आहे म्हणा दादा तुमचा हो ठीक आहे चला दादा मुक्काम आहे म्हणल्यावर आज मला काहीतरी नियोजन लागलंच करा थोडंफार तरी नाही मी नियोजन करणार दादा नियोजन हा. मी नियोजन करणार आहे. बरं, बघू आता दादा काय नियोजन करत नाही बघू चला आता तुमच्याकडे चालू आहे चला थोडं काढू तुम्हाला पण शेतीमधली माहिती म्हणा की भरपूर हा काहीतरी वेगळंच बघतो जरा थोडं मी जीवनात पहिल्यांदा असं कोणतरी मी बघित होते आपलं मी जीवनात असं फॉलोअर भाव बघित होते आपलं ना जे मला घरी येऊन शेतीच्या कामात मदत करून आणि दादानं बिल दिलं मी पैसे दिसतो दादानं पैसे देऊन टाकलं बघा दादाला नको 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 म्हणलं दादानं नाहीच ऐकलं शेवटी दादानं पैसे देऊन टाकलं काय तुम्हाला सांगायचं पण तुम्ही इकडे येऊन ते मला नाही दादा बरोबर वाटलं बरं का नाही ते मला नाही बरोबर वाटलं ती गोष्ट बरं नियोजन करायचं आपल्याला दादा हे नाही राव बरोबर वाटलं बरं का नाही तुम्ही राव एवढ्या लांब आलाय आणि तुम्ही राव पैसे दिलं नाही ते नाही मला नाही बरोबर वाटलं ते तर शेतीकडे असल्या शेतीतली बघा किती कामं असते या हे बघा आता असलं पाईप जोडतोय हिरवीला पाईप आहे नाही तर फुटला होता सकाळी बघितलं तुम्ही आणि पहाटे 4 लाईट येते पहाटे 4ला आम्हाला पाण्याची लाईट येते काय आज माहीत नाहीत का लोक लाईट आली कसं काय ती पहाटे 4ला पाण्याची लाईट येते आम्हाला तर आज रात्रीच्या आम्हाला काय पण करून जोडायचं या त्यानंतर आपलं फॉलोअर दादा आपलं सबस्क्रायबर दादा आहेत तर ते आपलं वाट बघत बसलेत की हॉटेलवर जेवा जायचं त्यांची इच्छा होती आणि ती आज मुक्कामी चालते आपल्या इथं मला पण आज कुठं अर्जंट रात्रीच्याला मला थोड्या जायचं होतं ती मी तुमचं कॅन्सल केलेलं या आणि आता मस्तमध्ये आपण पाईप जोडू आपला जाऊया काय तुम्हाला सांगायचं हे आहेत ना हे आहेत बांगडी 20 वेळा कापाय गेलो 20 वेळा सरळ कापाय गेलो सारखं तिरकं व्हायला लागलं म्हणून एक नंबर हाय आपदा पण कसं आहे शेतकऱ्याचं जीवन कसं आहे सायकलीकडे गेलं की सायकलीकडे व्हिडिओ घरी आले घरले व्हिडिओ असं दादा पण आलता या दादाला पण भारी वाटतंय आमचं इकडं रानामध्ये भारी आहेत ना दादा तुम्हाला ताप तर नाही ना होत नाही मला आवडतं दादानं स्वभावलंय भारी प्रेमळ स्वभावलंय आता काय करतो आता थोडं राहिलंय बसून घ्यायचं
ही तर वाल बसवलाय, आता ही फक्त पाईप राहिलाय बसवायचा. मग काय का ना भाऊ, तुम्ही सायकली कलर ड्रोनचं सीन दाखवणारा माणसं तुम्ही आज शेतातलं पायपा दाखवताय. वेळ ही आणि असं द्या त्याला काय राहणार की वेळ असते ती समजा गोष्ट लागते ते कराय, घरी आल्यावर सगळ्या गोष्टी लागते कराय. किती आपण शेतकऱ्याचा फरक आहे ना, माणसाच्या रूपात देवी तू कधी कधी तशी गोष्ट आहे. दादाला लाईट पण आली आज, दादा आली लाईट आली, कधीच येत नाही. दादा आलं लाईट बी आली. बघा कसरे वाटायला लागले दादा आमच्या येऊन काम करता एवढे लांब. जीवनात पहिल्यांदा सबस्क्रायबर दादा कोणतरी बघितलं जातं जे माझ्या रानामध्ये येऊन मला काम करू लागतात. हे बघा पाय तुकडा हातामध्ये, ते मला ते कसं तरीच वाटतंय, पण ते दादा ऐकणार तर आमचं तर काहीच ऐकणार दादा नाही म्हणतो. मी करणार आहे, मीच करणार आहे, मला काय समजा नाही काय करावं काय नाही. झालाय पाईप जोडून बघा. आता आधी निघालोय आम्ही घरी जा फ्रेश हो आणि मग निघू मग बाहेर. आता आधी मी फोन केला त्याला, आधी फोन केला मी जायचंय म्हणून. तर भावांनो सगळ्या जोडून झाल्या त्या पायी सगळ्या जोडून झाल्या आणि दादा आम्ही सगळे आम्ही सगळे निघालोय आम्ही पूर्णपणे. आता जाऊ आता हॉटेलला जेवण करू. आगेच वाटतंय का? भारी वाटतंय की, भारी वाटतंय. एवढा मोठा दादाने खर्च केला आमच्यासाठी आज. म्हणजे मेन गोष्ट काय ती एवढ्या लांब आलतं इकडं, ती मेन गोष्ट या ती किती लांब आलतंय बघ की एकदा. आता एवढ्या लांब आलं, घरचं काम मला करू लागितलं. आता संध्याकाळच्याला आम्ही जेवाय निघालोय. म्हणजे असं वाटतंय ना एक सपान पडले वाटतंय, असं सपन पडले काय सपन वाटतंय ना. एक माणूस आला, घरचं काम करू लागितलं, सगळं बाहेरनं खायला घेऊन आला, नंतर हॉटेलला जेवाय नेलं, एक रात्र आपल्या घरी राहिला. असं वाटतंय की ते काय देव येऊन गेले वाटतं घरी कधी कधी. हा दादाच्या गळ्यात माळ आहे बरं का, त्यांच्या पण गळ्यात माळ आहे. भारी वाटतंय खूप जास्त. माणसं म्हणते तुम्ही काय कमवलं, ही माणसं कमवली आपण असले बघितले ना. माणसंच काय आज आहे उद्या पैसा बघा. हा ही खरी गोष्ट आहे. पैसा आज आहे उद्या नाही, मेन माणसं कमवायची. हा बरोबर. मम्मी उतर गई ठीक आहे ना. होय आहे काहीच कळत नाही. नाव घेतलं मी काय. दादा हॉटेलला आलोय बरं का. इथं हॉटेल आहे पुणे सोलापूर हायवेला, तुम्हाला माहिती आहे. इथं मी खास जेवण्यासाठी मी कुठनं जायलो ना इथे येतो. शेवगा हांडी एवढी भारी लागते का नाही, त्यातला मसाला आणीन तुम्हाला दाखवतो मी. त्या ऐका वाजपासून म्हणते हॉटेलवर जाऊ जेवायला हॉटेलवर. मला बी योग्य आहे ना जायला, मला बी टाईम भेटत नाही. दादा आलं तर दादाच्या नादानं झालं फार फाळून निघलं सगळं. भाऊ बरं आहे का? मस्त एकदम. आम्ही घेतला असतं की राव एवढा ताप का घेता तुम्ही. माझं लक्ष द्या थोडं दुसरीकडे या. शेवग्याची भाजी नादच नाही करायचा. हा घेतो राहून द्या. पिक्चर मधला सीन वाटायला लागलाय मला तर, बघितलं का. मध्ये वा की बाबा एकदम गरम आहे. हा कसं लागतंय का? चांगलं लागतं दादा. कसं लागतं दादा? दादा एक नंबर आहे ना. एक नंबर आहे. क्वालिटी आहे का नाही? क्वालिटी एक नंबर. इथल्या भाज्या कुठल्याही छायच्या नाही. शेवगा भाजी एक नंबर आहे. एक नंबर आहे. इतर भाजी अशा आपल्याला मिळत नाही. शेवगे एक नंबर. बस काय नाही मध्ये का हे जे आहे का नाही, ही शेवग्या शेंगा ही ते ताटं टाकायला लागली. मला हसायला यायला लागलं. मला थोडा हे पण लय झालं मला. अहो वाटलं ना माझे एवढं खाल्लंय, तुम्हाला एवढं खात नाही ती कधी. लय खाल्लंय असं ना. क्वालिटी आहे लय क्वालिटी. आहे कसं वाटलं जेवण? लयच भारी वाटलं. कसं करते आहे? शेवग्याची भाजी, ती राईस, बाजरीच्या भाकरी लयच भारी वाटलं. एक नंबर ना. पोटच भरले. आता सकाळ 8 वाजता झोपायचं. बिनधास्त झोपा. मला पण उद्या 10 निघायचं या. होय. मला बी तानाजीकडे जायचं आहे उद्याला. आणि आम्ही दोघं जण जाणार या तानाजी भैया. त्याला आपण तानाजी भाऊकडे जाणार आहे भेट घेण्यासाठी. फुल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळून जाईल. तर खरंच खूप जास्त भारी वाटलं आज. एवढं दादा आलं, एवढं आम्हाला मान सन्मान. इकडे येऊन जेवाय गेलं, रानात काम करू लागितलं. म्हणजे एक असं वाटतं की देव आला, काम करू लागितलं, सामान घेऊन दिलं, जेवाय नेलं, चारचाकीत फिरवलं. असं वाटतं देवाला गेलं असं वाटतं कधी कधी. झोपतो आता लई झोप लागली या. भावांनो कसा वाटला व्हिडिओ? जर व्हिडिओ आवडला असेल तर
व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक, चॅनल करून नका सबस्क्राईब. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव. जय हिंद, जय भारत. हर हर महादेव, जय महाराष्ट्र.